जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास का पाहावा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा सागर न्यूज। सिनेमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून होते। या बातमीने खुश झालेल्या औरंगजेबाच्या चेहऱ्यावर उमटलेली हास्याची लकीर पुसायला येतो शिवरायांचा छावा। सिनेमात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ते औरंगजेबाच्या कैदेत असेपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे। एवढा मोठा कालखंड आणि खूप पटापट घडणाऱ्या घटना दाखवण्यात दिग्दर्शकाची दमछाक झाली आहे। त्यामुळे काही घटनांचे संदर्भ लावणं कठीण जाते। मध्यापर्यंत सिनेमा हळूहळू पुढे जातो, पण त्यानंतर मात्र सिनेमा भरकन झेप घेत असल्याचं जाणवतंय। संभाजी महाराजांच्या काळात हा सिनेमा तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही। सिनेमातील संवाद आणि काही सीन हे निश्चितच अंगावर काटा आणणारे आहेत, तर साहजिकच आपसुकच तुमच्या डोळ्यात पाणी येतं। सिनेमाची जमेची बाजू म्हणजे फार थोड्या ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेली आहे। सिनेमा अतिरंजित करण्यासाठी कुठलाही भडीमार केल्याचं जाणवत नाहीये। छावामध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली आहे। या भूमिकेसाठी त्याने खऱ्या अर्थाने प्राण ओतलेत। प्रेक्षकांच्या अपेक्षेस विकी खरा उतरला आहेच, पण त्याचबरोबर त्याने मनातील संभाजी महाराज पडद्यावर उभं केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ज्या पद्धतीनं विकी कौशलने संभाजी महाराज साकारले आहेत त्यास तोडीस तोड देत औरंगजेब अक्षय खन्नाने उभा केला आहे। या सिनेमानंतर औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना मनावर कोरला जाण्याची शक्यता आहे। इतकी भूमिका त्याने उत्तम वठवली आहे। येसूबाईच्या भूमिकेत असलेल्या रश्मिकानेही भूमिकेला न्याय देण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि ते पूर्णपणे प्रयत्न ठरला देखील आहे। संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्या नात्याचा वेगळा पदर सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळतो। या सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते। सगळ्यांनीच त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे, पण संतोष जुवेकर मर्द मराठा मावळा म्हणून छाप पाडतो।